हॉलिडे होम बुकिंगची रिसिप्ट आहे. मम्मा जाऊ नको तिकडे पिका. 3 4 5 7 8 9 11 12 16 7 मध्ये झालं. 25 झाले की मग आता माझा पप्पा माझा 1-2 मिनिट सांगितले. सकाळचे 3:30 वाजले आहेत. आता निघायचं आहे. 3:45ची ट्रेन आहे. आज आहे 26 ऑगस्ट. तुम्ही बघू शकता बाहेर अजूनही अंधार आहे. तर आता निघालेलो आहोत आम्ही डायरेक्ट कोचीपर्यंत. म्हणजेच कोचीपर्यंत ट्रेन आहे. गाडी आमची जी रिक्षा आहे सकाळी केली स्टेशनपर्यंत जाण्यासाठी, तो इथे येणार होता, पण अजून जे आमचे मित्र आहेत त्यांच्याकडे गेला आहे. तर मला आता 2 व्हीलरने तिकडे बोलवलेले आहे. तर मी 2 व्हीलरने तिकडे जाणार आहेत. ही माझी बॅग आहे, बघू शकता. इट्स रेडी झालेली आहे. तर चला निघूया आपण. तिकडे मित्रांच्या घरी रिक्षा त्यांनी तिकडे नेले आहे. मला वाटलं होतं या दिशेने येईल, पण अगोदर तिकडे गेल्या, त्यामुळे आम्ही आता त्याच मार्गे तिकडे जाऊया. ओके, चलो मिलते अभी स्टेशन पे. त्याच्यानंतर जिकडे जिकडे जाऊ तिकडे दाखवूया आपण कशा पद्धतीने आपण ट्रॅव्हल करत आहोत, कशा पद्धतीने प्रवास करत आहोत. ओके, तर भेटू. कुठे बसायचंय? विंडो सीटला जा. कोणत्या विंडो सीट? मागच्या मागे नाही की काही? ड्रायव्हर सीट. हो, ब्लॉगर. असे उलटे धंदे कोण करतो? ब्लॉगर मी आज उलटे धंदे कोण करतो? तू लांब होता ना, काय आला होता रात्री? मग काय म्हणताय, कसं वाटेल? कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 2273 हैदराबाद डेक्कन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत आहे. आपलं इकडे 5 का 6 आहेत ना? 5 एक आपलं कॅन्सल झालं.
बॅग काढलेलं का? हा. काय काढायचं आहे? वरती पण आहे का? वर बस वर आपलंच आहे ना. होय होय. चाललो मी वर. आपण चालला रे वर. अरे हे वर. आहे हो. या फोटोग्राफर बनेगा रे तू. भाकरी बरोबर शाबू हा असला कसला उपवास तुमचा? हे चपातीचे फॅन आहेत वाटते. महेश सर तुमचा उपवास आहे का? उपवास आहे, त्यामुळे आज खाणं बंद आहे. त्याच्यामुळे माझा पद्धत थंडी राईस करत आहेत आजच्या घडीला. उद्या पाहू आपण ब्रेक के बाद. ब्रेक के बाद. ब्रेक के बाद. हे दाखवलं नाही तुम्ही काय सर? हे काय कापणी 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 चल चल आता परत एकदा खेळू. व्हिडिओ काढा तिथं बाहेर. म्हणलं तर बरं का किती व्हिडिओ एडिट केला तरी काय केडा हे चिवणी बघा. सकाळी 3:45 वाजता सांगितलं.
अजून ट्रेनिंगचे 3 ते 5च्या दरम्यान गाडी आमची एर्नाकुलम म्हणजेच कोचीला पोहोचणार आहे. हा तर बसून पाठ दुखते पेन करते कधी चालते हां पैसे दिले का? अंडा बिर्याणी घेतली इथे. एर्नाकुलम जंक्शनवर पोचलो आहे आता. हे आहे एर्नाकुलम जंक्शन. सकाळचे जवळपास 3 वाजलेले आहेत. उतरा उडी मारा. 3 वाजले आहेत सकाळचे. हे होत आहे आगमन. हे आहे मानकरी. आजच्या नाश्त्याचे मानकरी. आजच्या नाश्त्याचे मानकरी असतील हे आहेत चढून देणारे मानकरी. काय राहिले का बघा कुठं पोचलो एकदाचा. पोचलो का? आता सध्या पोचलो कोचीला पोचलो आहे. एर्नाकुलम कोचीचं जे स्टेशन आहे ते एर्नाकुलम जंक्शन. एर्नाकुलम जंक्शन सगळे जवळपास 24 तास झाले. 22 तास आहेत आमच्या प्रवासामध्ये. काल सोलापूरमधून निघालो 4 वाजता. 26 ऑगस्टला आम्ही निघालो होतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 3:30 पावणे 4च्या दरम्यान आम्ही पोहोचलो. म्हणजेच जवळपास 24 घंटे आम्हाला एर्नाकुलम जंक्शनवर उतरायला लागले. कोचीसाठी जर जायचं असेल तर एर्नाकुलम या जंक्शनला आपल्याला उतरावं लागतं. आम्ही सकाळीच उतरल्यामुळे रिक्षा मिळणं थोडंसं कठीण झालं. पण थोडे जास्त पैसे दिल्यामुळे काही रिक्षा ज्या आहेत, एकच रिक्षा आहे, एका रिक्षामध्ये आम्ही 6 लोक ॲडजस्ट झालो. बॅगा वगैरे जरा जास्तच होत्या पण तरी ॲडजस्ट करून कसं तरी लवकर जाऊन, कारण आम्हाला त्याच दिवशी परत कोचीन पूर्ण फिरायचं होतं.